गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगले यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. हॅलो गाईज, खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करते. त्यामागचं कारण तुम्ही मागच्या 2 ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. खूप दिवसांनी ब्लॉग मी टाकते याच्यामध्ये आणि ब्लॉग मला काय टाकायला भेटतच नाही आहे, कारण की पाणी नाही, रेंज नाही, मोबाईलचं नेटवर्क नाही, ह्या गोष्टी, लाईट नाही, स्विच ऑफ मोबाईल होते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात आहेत. असो, चला आता मी जरा बाहेर चालली आहे पिल्लांना घेऊन आणि भेटूयात आपण परत आले की कंटिन्यू दे. आता तुमची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती अशी आहे की काय विचारूच नका. अगदी 2-3 दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, कारण लाईट नव्हती, पाणी नव्हतं आणि रेंज नव्हती, मोबाईल स्विच ऑफ होत्या, 2-3% मोबाईल होता. सो मला ब्लॉगिंग करताच आली नाही, मला शूट करताच आलं नाही. सो मी काहीच शूट केलं नाही आहे. आत्ता जस्ट लाईट आली, 4 वाजता आली लाईट आणि त्याच्यानंतर माझी खूप मोठी कसरत होती. फोन चार्जिंगला लागल्यापासून ते फिल्टर लावल्यापासून पाणी प्यायचं पण नव्हतं. प्लस पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवणे, एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवणे, किचन क्लीन करणं, भरपूर काम. आणि पाणी नसल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की खूप कसरत करावी लागते आणि अगदी जपून विपून पाणी वापरावं लागतं. हीच गोष्ट घडली, माझा असू द्या, पण बाकीच्या लोकांचे जे नुकसान झाले ते खूप वाईट वाटत होतं. पण आता करणार काय, ऑप्शनच नाही. शेवटी पाण्याचं रुद्ररूप, त्याला कोणीच अडवू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही. असो, तर आता खूप सगळं काय आवडलं. आता पाऊस जरा उघडला आहे असं म्हटलं की लगेचच येतो. तर एका मैत्रिणीचा माझा बड्डे, सो बड्डे सेलिब्रेशनला चालली आहे. पावसाने आम्हाला स्टॉप दिला म्हणून बड्डे सेलिब्रेट करता येतो, नाहीतर अदरवाईज नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गायत्री, हॅपी बर्थडे. थांब, वहिनी जीत कुठं? तर गाईज, सेल्फी नाही, तो काढेल ना आपला फोटो. आम्ही बड्डेला आलो होतो. काय मी नाही काय सेंड करणार तुला. आम्ही बड्डेला आलो होतो, पण खूप दिवसांनी भेटलं, गप्पा साऱ्या झाल्या, त्यामुळे आमचं शूटच राहून गेलं. सो आज गायत्रीचा बड्डे होता, बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही आता छान असं. ढेर साऱ्या गप्पा झाल्या पावसाच्या. वन्स अगेन हॅपी बर्थडे गाईज. आमच्याची बर्थडे गर्ल सो मच. थँक्यू. असे भेटत राहा, असे सोबत राहा की काही. तर काही जस्ट बड्डेवरून आले, पिल्लांना ठेवलं होतं आतूच्या घरी आणि त्यांना घेऊन आले घरी. तर छान असं बड्डे सेलिब्रेट केलं. पावसाने थोडासा स्टॉप घेतला, थोडंसं जाताना भिजले, अक्षरशः गार लागायला लागला, पण ठीक आहे. बड्डे सेलिब्रेट करणं पण तितकंच महत्त्वाचं होतं, कारण की पावसाने दिवसभर फार डेंजर हे केलं होतं, धुमाकूळ घातला होता. तर आता मस्त थोडासा उघडला आहे, त्यामुळे बाहेर पडले. अगदी 4 दिवसातून आज बाहेर पडले. खूप सारा प्रश्न होता, पाणी नव्हतं, रेंज नव्हती. आता हेच तुम्हाला मी सारखं सांगते, कारण मी जाम इरिटेट झाली होती ह्या गोष्टीपासून. मीच नव्हे तर पिल्लांच्या स्कूलला सुट्टी आहे, तर पिल्लं पण फार इरिटेट झाली होती. तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका की ते किती इरिटेट झालेत, की ते स्वतःहून अभ्यासाला महत्त्व द्यायला लागल्या. माझा दक्ष स्वतःहून अभ्यास करत होता रात्री टॉर्चवरती. आणि गायत्री त्या काकीने आम्हाला दिलेलं आहे छोट्या पिल्लांसाठी गिफ्ट. सो आता माझा हर्षू आता तिला म्हणणार आहे थँक्यू. 1 मिनिट गाईज. काकी थँक्यू आणि हॅपी बर्थडे. आता गाईज दक्षू म्हणणार आहे काकीला थँक्यू. थँक्यू काकी आणि हॅपी बर्थडे. थँक्यू फॉर दिस. तर गाईज लाईट गेली होती, पाणी गेली होती, तर दक्षूच्या रिॲक्शन आणि त्याची प्रतिक्रिया बघा की काय तो वैतागलाय ते. सांग. खूप म्हणजे खूप अभ्यास करायचा, झोपायचं, टाइमपास करायचं, म्हणजे त्यांना गाड्यांची खेळायचं, टीव्ही नव्हता, त्यांना रेंज नव्हती, मोबाईल नव्हता, तर तो बॅट बॉल खेळायचं. बॅट बॉल खेळताना 2दा पडला पण. आणि प्लस तो अभ्यास करत होता रात्री टॉर्चवर. होणार आहे पूर्ण 5 चॅप्टर कम्प्लीट झाले तरी लाईट नाही आली. पण लाईट पण यासाठीच गेली की तू चॅप्टर कम्प्लीट करावेत म्हणून. हो की नाही रे.